सर्वांना श्री स्वामी समर्थ सात स्वामीचे या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत। आज आपण बघूया 10वे ज्योतिर्लिंग नागेश्वर यांची कथा। तर त्या नागेश्वर ज्योतिर्लिंगाबद्दल दोन आहेत की जे एक आहे गुजरातमध्ये आणि दुसरं आपण औंढा नागनाथ हिंगोली जिल्ह्यामध्ये जे आहे औंढा नागनाथ ते आपण मानतो। तर गुजरातच्या नागेश्वरची कथा अशी आहे की जे शिवपुराणामध्ये आहे ती गुजरातच्या नागेश्वराची आहे। तर एकदा दारुक नावाचा एक राक्षस असतो आणि त्याची पत्नी दारुका, हे दोघं राक्षस असतात। मात्र दारुका ही माता पार्वतीची भक्त असते। ती ना माता पार्वतीला भक्ती करून हे करून तिची आराधना करून वर मिळून घेतलेला असते की ती ज्या जंगलात राहते, ज्या ठिकाणी राहते, ती स्वतः ती कुठे घेऊन जाऊ शकत होती असा तिला वर असतो। आणि तिथं मग ते राक्षस असल्यामुळं असं सगळ्यांना म्हणजे ब्राह्मणाला वगैरे त्रास देत होते। त्या वनातून असं त्यांना खाण्यासाठी हे असं ब्राह्मणाला पूजा अर्चा करू द्यायची नाही, होम हवन करू द्यायचे नाही, असं ते करायचे। तर काय झालं की आर्वकी सगळ्यांना आता प्रश्न पडला की आपण आता देवपूजा ते कशी करायची, कारण हे दोघं दारुका आणि दारुकी आपल्याला खूप त्रास देत आहेत। तर सगळे ऋषी मुनी मिळून आर्वकी नावाच्या ऋषीकडे गेले आणि त्यांनी वार्ता सांगितली की हे होम हवन वगैरे करू देत नाहीयेत, पूजा अर्चा करू देत नाहीयेत, मारतायत माणसांना असं। तर तेव्हा ते असं हे करतात, त्यांना शाप देतात की ते जर पूजेच्या आड आले पृथ्वीवर आपण करताना तर ते मृत्यू पावतील असं ते हे करतात, शाप देतात ऋषी त्या दारुकला आणि दारुकीला। त्या जेव्हा हे कळते त्यांना तेव्हा ते करतात की आता आपल्याला तर यांना त्रास देता येणार नाही, आपल्याला या म्हणजे जमिनीवर राहता येणार नाही। तर ते काय करतात, दारुकीला असते की ती स्वतः तिचं जंगल म्हणजे जिथं राहिली ते स्थान दुसरीकडे नेऊ शकली असती। मग ती ज्या जंगलात राहत होती ती स्वतः घेऊन जाते, समुद्राच्या मध्यभागी नेऊन ठेवते, समुद्रात जाते, तिथं स्थित करते ते तिचं ते जंगल। आणि एकदा मग सुप्रिय नावाचा एक वैश्य असतो, म्हणजे तो असा व्यवसाय तो करायचा। आणि एकदा तो सगळ्या म्हणजे यांना घेऊन समुद्रात जात असतो नावेमध्ये। तर तेव्हा त्या दारुकला आणि दारुकीला ते दिसतात, तर दारुक त्यांना बंदिस्त करतो, म्हणजे त्यांना आता खाण्यासाठी हे असं बंदिस्त करतो आणि त्यांच्या राज्यामध्ये त्याला कैद करून ठेवतो। तर तो सुप्रिय नावाचा जो वैश्य होता तो महादेवाची भक्ती करायचा, सेवा करायचा, दररोज त्यांची आराधना वगैरे करायचा। तर तो म्हणजे जेलमध्ये राहू नये, त्याच्या कैदेत राहू नये, तो आपली सेवा सुरूच ठेवली, त्यांनी महादेवाची सेवा तो करतच राहिला। आणि तेव्हा त्यानं स्वतःही केली आणि दुसऱ्यांना म्हणजे त्याच्यासोबत दुसऱ्यांना पण जे पकडलं होतं त्यांना तो सांगू लागला की तुम्ही पण महादेवाची सेवा करा, महादेवच आपल्याला या संकटातून तारतील, असं ते सगळं आपल्याला या भयातून ते आपल्याला लवकर बाहेर काढतील। तर ते सर्वांना त्यांच्या सोबतच्यांना पण भक्ती करायला लावतो की शिवांची आराधना करा असं। तर हे दारुकला कळल्यावर तो म्हणजे येतो त्याला मारण्यासाठी तो। तर ते ध्यानात असतात, सुप्रिय हे महादेवाचे ध्यान करायला बसलेले असतात आणि ते दारुक त्यांना म्हणतो की तू इथं कसं काय देवाची पूजा करायला, मी तुला मारतो आता। म्हणजे ते तलवार घेऊन दारुक त्यांच्यावर धावतो, तरी पण ते ध्यान त्यांचं हे करत नाहीत, महादेवाची सेवा करतच राहतात, ध्यानामध्ये लीनच असतात। तेव्हा मग त्याला जास्तच राग येते दारुकला आणि तो मारायला त्याला हे करतो की तेव्हा महादेव प्रगट होतात आणि त्यांना म्हणजे त्याच्या सोबत आणि त्याच्या सैन्यासोबत त्याला असं नष्ट करून टाकतात। तेव्हा मग दारुकाला कळते की आपल्या इथलच्यांना सगळ्यांना महादेव आले तर ते आता हे करायले। तर ती पार्वतीची उपासना करत असल्यामुळे ती पार्वतीला परत म्हणजे आवाहन करते, देवीची पूजा अर्चा करते, देवीला बोलावून घेते आणि म्हणते की माता की असं झालंय आणि आता आम्ही कुठं जाणार राहायला, म्हणजे आम्ही लेकरं आमचे कुठं राहणार, असं ती पार्वतीला म्हणते। तेव्हा मग पार्वती
तिथंच म्हणजे शंकर जेव्हा सुप्रियाला बोलायला आलेले असतात तेव्हाच ती महादेवाला म्हणते की ही माझी भक्त आहे आणि हिचे लेकरं आता यांचे लेकरं त्यांना काहीतरी स्थान हवंच आहे, बायकांना लेकरांना काहीतरी स्थान हवंच आहे, तर यांना तुम्ही इथं राहू द्या असं, या म्हणजे हे एवढं जंगल हे यांचं आहे तर यांना इथं राहू द्या अशी पार्वती माता महादेवांना सांगतात. तर महादेव मग ठीक आहे म्हणतात, तथास्तु म्हणतात आणि मग तिथं महादेव नागेश्वरच्या रूपात स्थित होतात आणि माता पार्वती ही नागेश्वरीच्या रूपामध्ये तिथं स्थापन होते. अशी ही नागेश्वर ची कथा जी गुजरातची आहे. आता औंढा नागनाथचं असं आहे की औंढा नागनाथ हे मंदिर यांनी पांडवांना जेव्हा वनवास मिळाला होता तेव्हा त्या काळात त्यांनी शिवांची उपासना ते करण्यासाठी तिथं लिंग स्थापन केलं आणि ते मंदिर बांधलं त्यांनी आणि मंदिर बांधलं आणि त्याच्यानंतर तिथं मग औरंगजेबानं हल्ला केला, त्याच्यानंतर ते मंदिर पाडलं. मग अहिल्याबाई होळकरनी त्याला परत हे केलं. पण ते मंदिर पश्चिमेकडे का आहे म्हणजे उलटं आहे, पूर्वेकडे दार नसून त्याचं पश्चिमेकडे आहे. तर त्याची कथा अशी आहे की संत नामदेव महाराज विसोबा खेचर यांच्यासोबत ते सगळे मंडळी जेव्हा महादेवाचं दर्शन घेण्यासाठी औंढाला गेले आणि तिथं आता नामदेव महाराज हे कीर्तन करणारे होते म्हणून ते महादेवाच्या समोर बसून कीर्तन करत होते. तर तेव्हा तिथं एक ब्राह्मण आला पूजेकरी आणि म्हणला की तुमच्या यानं आम्हाला म्हणजे जाता येता म्हणजे ते लागायचे नाही. अगोदर होतं ना असे ब्राह्मण कुणाला शिवायचं नाही, पूजा करायला जायचं असं. तर तेव्हा ते म्हणतात की तुम्ही आम्हाला म्हणजे हे करायला आमच्या पूजेमध्ये विघ्न आणायला तुम्ही इथं बसून कीर्तन करायचं नाही असं ते म्हणजे त्यांना हे करतात. नामदेव महाराजाला काही बोलतात आणि मग तेव्हा नामदेव महाराज उठून ते मंदिराच्या पाठीमागं जाऊन बसतात आणि तिथं कीर्तन करायला लागतात, भजन करायला लागतात. तर तेव्हा महादेव स्वतः हे करतात की आपल्या भक्तालाच तिकडं जावं लागलं, ते आपल्यालाच आनंद देण्यासाठी आपलीच हे करण्यासाठी इथं आला होता. म्हणून महादेव मंदिरासहित पूर्ण म्हणजे तोंड ते नामदेव महाराजाकडे करतात म्हणून त्याचं तोंड पूर्वेकडे नसून पूर्ण पश्चिमेकडे आहे. ते मंदिर पूर्ण फिरलेलं आहे अशी आख्यायिका आहे. तुम्हाला नागेश्वराची कथा कशी वाटली नक्की कळवा. श्री स्वामी समर्थ. नागेश्वर भगवान की जय. शिवहर शंकर नमामि शंकर. शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. धन्यवाद.